हॅलो गाईज, सो इन दिस व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे की ट्रॅकिंगचा इम्पॉर्टन्स काय आहे तुमच्या लाईफमध्ये. सो ह्या ट्रॅकिंगचं इम्पॉर्टन्स मला आजच रिअलाईज झालं. म्हणजे आज मला असं वाटलं की रिअली ट्रॅकिंग कॅन बी अ व्हेरी इफेक्टिव्ह टूल इन युअर लाईफ इफ यू हॅव टू चेंज युअर लाईफ इन अ टाईम बाउंडेड वे. आणि व्हॉट आय मीन बाय ट्रॅकिंग राईट नाव, कारण ट्रॅकिंग बऱ्याच ठिकाणी म्हणजे ट्रॅकिंग वगैरे असं आहे की तुम्ही तुमचा जो टाईम आहे तो कुठे कुठे जातो. ट्रॅकिंग म्हणजे इन सिम्पल टर्म्स मोजणे. तर काय मोजणे? जे तुमच्या सेल्फ इम्प्रूव्हमेंटसाठी गरजेचे टूल्स आहे, जे फॅक्टर्स आहेत ते मोजणे. जसं की तुम्ही तुमचा वेळ कुठे जात आहे हे व्यवस्थित मोजताय, व्यवस्थित ट्रॅक करताय. तुम्ही तुमचे फिटनेस गोल्स, आज किती पुशअप्स मारले, किती वेळ तुम्ही पुशअप्स मारले, किती रेप्स मारले, किती सेट्स मारले हे ट्रॅक करणे. किंवा तुम्ही एखादा गोल घेतला आहे, त्या गोल्ससाठी तुम्ही किती काय काय फॅक्टर्स कन्सिडर करून प्रिपरेशन करताय ते ट्रॅक करणे. आय मीन प्रोग्रेशन ट्रॅक करणे. सोबतच तुम्ही तुमचा स्टडी लेवल ट्रॅक करणे. हे तुम्ही किती तास स्टडी करता हे जर तुम्हाला विचारलं, किंवा इवन मला जरी कोणी विचारलं की तू किती वेळ स्टडी करतो, मी असा एकदम शॉक होऊन जातो हा प्रश्न विचारल्यावरती. कारण मी कधी रिअलाईजच नाही केलं, किंवा मी कधी असा विचारच नाही केला की जे स्टडी करतो आपण ते मोजलं देखील पाहिजे. आता ही गोष्ट वेगळी की मी ती प्रॉपर स्टडी करायला बसलेलोच नाही. सो आय विल नॉट टेक की म्हणजे यामध्ये मी स्टडीबद्दल नाही सांगणार आहे. ओके, सो मी जास्त जे जेन्युइन माझ्या लाईफमधलं उदाहरण आहे जे मी कधी ट्रॅकच केलं नाही ते आहे टाईम. सेकंड इज मनी. आता मनीबद्दल जेवढं ट्रॅकिंगबद्दल बोलू शकतो माझ्या लाईफमधला इम्पॅक्ट, तो जेवढा बोलेल तेवढा कमीच आहे. कारण मनी जेव्हा माझ्याकडे सर्टन अमाऊंट माझ्याकडे दिली जाते, तेव्हा तो मनी माझा कधी झिरो होतो हे मला समजतही नाही. म्हणजे मी कधी मोजत पण नाही किती दिले, काय दिले. म्हणजे सिम्पल मला मार्केटमध्ये जावं लागतं भाजीपाला वगैरे आणायला, म्हणजे जावं लागायचं आधी, किंवा इवन आत्ता देखील जातो. तर मी आधीचं सांगतो, आधी मी एक अमाऊंट घेतली, बस ती अमाऊंट घेईल, अंधाधुंद खर्च करेल. मग विचार नाही करणार इथं एवढे लागले तिथे तेवढे लागले, काहीच नाही. फक्त मी विचार करेल की नाही अजून फक्त मोठी अमाऊंट घेईल की माझ्या खिशामध्ये आहे 500 रुपये, बरं ठीक आहे, त्याच्यामध्ये अजून होऊ शकतं बरंच काही. म्हणजे प्रॉपर काही रेकॉर्ड नाही, फक्त असं वरवरची वर बघणे आणि हिशोब आपला किंवा आपलं काम चालून देणे. सो दिस वॉज व्हेरी बॅड हॅबिट ऑफ फॉर मी. कारण ह्याच बॅड हॅबिटमुळे मला अजूनही म्हणजे ट्रॅकिंग करण्याची सवय नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी पैसा कसा गेला हेच समजत नाही. आणि अजून तुम्ही फार फायनान्शियल प्रॉब्लेम्समध्ये येऊन जाशाल. आणि याचं रिअलायझेशन म्हणजे ट्रॅकिंग का गरजेचे आहे हे मला बऱ्याच वेळेस समजलंही होतं, पण रिअलायझेशन मला आत्ता झालं आहे. कारण जेव्हा मी करायला बिलगलो ना ट्रॅकिंग, जेव्हा मी ॲक्च्युअली हिशोब काढायला गेलो माझे, आता तुम्हाला माहिती असेल मी प्रोटीन गोल डेली मीट करायच्या ट्रॅकवरती आहे. आणि ते प्रोटीनचा जो खर्च आहे ओव्हरऑल, कारण आता मी तर ॲक्च्युली माझ्यातर्फे पे नाही करत आहे ना, तर दुसरेच करत आहे माझे फॅमिली मेंबर्स. तर त्यांचा जर मी असं वापरत असेल मनी या गोष्टींना, तर मला त्याचा कॅल्क्युलेशन ठेवणं फार गरजेचं आहे, राईट. सो हेच कॅल्क्युलेशन जेव्हा मी करत होतो तेव्हा माझ्या माइंडमध्ये रिअलाईज झालं की कॅल्क्युलेशन केल्या वेळेस आपल्या माइंडमध्ये बरेचसे फॅक्टर्स कन्सिडर होता, बऱ्याचशा गोष्टींचा आपण विचार करत असतो, आणि त्या गोष्टी आपल्याला इव्हेंच्युअली रिअलायझेशन करून देता इम्पॉर्टन्स ऑफ मनीचं. आणि याचवरनं मला क्लिक झालं की ट्रॅकिंग ॲक्च्युली किती बेनिफिशियल आहे. म्हणजे मी जेव्हा मनी ट्रॅक करायला लागलो, माझे मंथली एक्सपेन्सेस ट्रॅक करायला लागलो, तेव्हा मला मनीचं इम्पॉर्टन्स कळलं. मला एका सेकंदाचं म्हणजे टायमाचं सुद्धा इम्पॉर्टन्स कळलं की एवढ्या टाईममध्ये माझा एवढा मनी जातो आहे. तर सो मनी आणि टाईम या गोष्टींचा मी कधीच जेव्हा लाईफमध्ये ट्रॅकिंग नव्हतो करत, तर तेव्हा मला एवढे प्रॉब्लेम्स यायचे. आणि जेव्हा मी फर्स्ट टाईम जेव्हा हिशोब काढायला बिलगलो ॲक्च्युली, तेव्हा मला रिअलाईज झालं की इट इज अ लाईफ चेंजिंग टूल, जे की तुम्ही पण तुमच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करू शकता. आणि नुसतं ट्रॅकिंग करून काहीच होणार नाही, आय विल टेल यू. कारण जेव्हा मी म्हणजे आधी ना डेली काय झालं माझ्या जीवनामध्ये ते ट्रॅक करायचो मी. डेली नोशन ॲप्स वगैरे ते पण वापरलेले, आणि डेली जे रोजनिशी टाईप नाही का ॲप्स राहते, त्याच्यामध्ये डेली काय झालं ते ट्रॅक करता, किंवा टू डू लिस्टवाले ॲप्स राहतात, त्या ॲप्समध्ये मी माझं डेली काय व्हायचं ते ट्रॅक करत असायचो फर्स्टली. बट ट्रॅक करून काही झालंच नाही. बस मी फक्त एकदम फालतू गोष्टी करायचो, एकदम ज्या टाईम घेत आहे, म्हणजे गेम्स खेळणे, मूवीज बघणे, आपले सिरियल्स बघणे, तारक मेहता उलटा चष्मा वगैरे, ह्या गोष्टी बघून मी फक्त ट्रॅक करायचो आणि ट्रॅक करून फक्त लिहायचो.
आय वॉज नॉट एक्झामायनिंग माय ट्रॅकिंग रेकॉर्ड्स. दॅट वॉज द बिगेस्ट मिस्टेक. आणि ही तुम्ही जर केली तर तुम्ही फक्त ट्रॅक करताय ह्या भासमध्ये राहशाल, पण तुम्हाला ॲक्च्युली ग्रोथ तुमच्यामध्ये दिसणार नाही, जी की मला देखील दिसली नाही. आणि माझं 1 वर्ष वाया गेलं जे ड्रॉप इयर मी घेतला होता. त्यामुळं I will tell you की if you are taking an initiative to track things, you have to also you have to be also a examiner. कारण जर एक्झामाइन केलं नाही आणि इम्प्रूव्ह केलं नाही, देर इज नो वे, तुम्ही फक्त ट्रॅकच करत असणार. सो या, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. मला जे रिअलाईज झालं, जे क्विकली, ते मला शेअर करावं वाटलं विथ यू गाईज, अँड इट कॅन बी बेनिफिशियल फॉर यू.